नगर विकास विभागाच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांचा आता चाप लावण्याचा प्रयत्न आहे। शिंदेंच्या नगरविकास खात्याकडे फडणवीसांची आता नजर आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। मोठ्या निधी करता फायली फडणवीसांकडेच जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मोठ्या निधीसाठी आता फडणवीसांची मंजुरी लागणार आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका नजरेसमोर ठेवून नगर विकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून चाललेल्या उधळपट्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चाप लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना हे देण्यात आल्याची माहिती नगर विकास विभागातील आता सूत्रांकडून मिळतेय। मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही, पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत। यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। कुठे ना कुठेतरी या ठिकाणी ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदीच आपण पाहायला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर विकास खाते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की याच खात्याचे खाली ग्रामीण स्तरावर जो आहे तो विकास आगामी स्थानिक व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यामुळे तुम्ही जे काय बोलताय ते व्यवस्थित पोहोचत नाही आमच्यापर्यंत। पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया। पण मोठ्या निधीसाठी फाईल फडणवीसांकडे जाणार असल्याचं आता सूत्रांकडून कळतंय। मोठ्या निधी करता आता फडणवीसांची मंजुरी बंधनकारक असल्याचं देखील सूत्रांकडून आता माहिती मिळतेय। नगर विकास विभागाच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांचा चाप लावण्याचा प्रयत्न आहे अशी चर्चा होती। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदीच आपण पाहायला गेलं तर पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नगर विकास खातं जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण की ग्रामीण भागामध्ये जो निधी विकास कामासाठी दिला जातो तो नगर विकास खात्याच्या माध्यमातूनच जातो। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे जे आहे ते आपले जे लोकप्रतिनिधी, आपले जे आमदार असतील त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी जे आहे ते देण्याचा प्रयत्न करू शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकांश जागा कशा पद्धतीने निवडून येतील त्या पद्धतीने त्यांची आखणी असू शकते। त्यामुळे कुठे ना कुठेतरी नगर विकास खात्यांवर विशेष नजर आता मुख्यमंत्र्यांची असणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। कारण नगर विकास मंत्री जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी अखेर जे आहे ते मान्यता घेण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं। त्यामुळे प्रत्येक निधी कुठे समसमांतर वाटप केला जातो की नाही या पद्धतीने जे आहे ते संपूर्ण बारकाईने मुख्यमंत्री जे आहे ते एकूणच नगर विकास खात्यांवरती लक्ष ठेवणार अशी माहिती जी आहे ते सद्यस्थितीमध्ये सूत्रांकडून मिळते। आपण मागील काही दिवसात जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यामध्ये बरीच कुरकुरी जी आहे ते अंतर्गत जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता कुठं ना कुठेतरी या पद्धतीने जर मुख्यमंत्री नगर विकास खात्यावर जर आपली जर करडी जर नजर ठेवतील तर हे एकनाथ शिंदे यांना कितपत पडतं आणि यामध्ये जे आहे ते शिवसेनेची काय नेमकी प्रतिक्रिया आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लागवी अगदी ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।